आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघु उद्योगांना बसणारे युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा हा बंद करण्यात आलाय। परिणामी पिंपरी चिंचवडमधील 15,000 7,500 कंपन्यांना याचा फटका बसणार आहे आणि यापैकी काही कंपन्यांमधील गॅसचा साठा तर आजच संपुष्टात आलाय, तर काही कंपन्यांचा साठा हा येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये संपुष्टात येण्याची शक्यता आहे। भोसरीतील श्री इंजिनियर्स कंपनीतील व्यावसायिक गॅस संपल्यामुळे प्लाझ्मा मशीनचा पर्याय अवलंबतायत, मात्र दिवसाचं उत्पादन हे थेट निम्म्यावरती आलंय। नुकसानीचा आकडा हा कोट्यवधी जाण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाझिम मुल्ला यांनी। नितीन बेलसरे आता आपल्या सोबत आहे। कधी आपल्याला सांगण्यात आला व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित केला जातो, काय परिणाम झाले? गेल्या 4 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झालेला आहे आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे आता गॅस संपल्यामुळे आमचं काम पूर्णपणे ठप्प होत आलेलं आहे। आम्ही त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था आमच्याकडे प्लाझ्मा कटिंग मशीन आहे त्याच्यावर करतो, पण त्याच्यातनं येणारं उत्पादन आणि गॅस कटिंग करण्याचं उत्पादनात खूप फरक पडतो। म्हणजे ते बॉयलर म्हणजे जे व्यावसायिक गॅस आहे ते गॅस वापरल्यानंतर किती काम होतं आणि आता जो प्लाझ्मा गॅस वापरला जातो त्याच्यामुळं काय परिणाम? कामाची प्रॉडक्टिव्हिटी ही जवळजवळ निम्म्यावर आलेली आहे, त्यामुळे उत्पादन जे आहे ते रोजचं जवळजवळ निम्म्याने कमी होत आहे। रोज किती आपण उत्पादन करायचो आणि आता किती होतं? रोज 2 ते 2.5 टनाचं आमच्याकडे काम होत होतं, पण आता ते जेमतेम 1 टनावर आलेलं आहे। आता आपल्याला हे जो व्यावसायिक गॅस आहे तो रोज किती लागायचा, महिन्याला किती क्वांटिटी असायची आणि आता हा न आल्यामुळं महिन्याचं जर कामाचं आपण बघितलं तर काय फटका बसू शकतो? महिन्यातनं साधारण आम्हाला 10 ते 12 व्यावसायिक गॅस लागायचे, पण आता ते पूर्णपणे बंद झाल्यामुळे आमचं काम खूप निम्म्यावर आलेलं आहे, त्यामुळे तसा फटका आम्हाला खूप बसलेला आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ऑइल आणि गॅस व्हॉल्व्हचा पुरवठा करणाऱ्या जगामध्ये मोजक्या 4 कंपन्या आहेत। त्या कंपन्यांपैकी एक म्हणजे कोल्हापूरची GPI कंपनी। आधी ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे आणि आता आखाती देशातील युद्धामुळे ऑइल आणि गॅस व्हॉल्व्हची मागणी ही थांबलेली आहे। कोल्हापूर हे फाउंड्री उद्योगाचं हब मानलं जातं। GPI कंपनीचे अनेक पोर्ट्स परदेशामध्ये देखील निर्यात केले जातात, मात्र आता ही मागणी कमी झालेली आहे आणि त्यामुळे आखातातील देशातील युद्धाचे परिणाम हे कोल्हापुरातील फाउंड्री उद्योगावरती देखील झालेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि देशातील LPG गॅसचं संकट निर्माण झाल्यानंतर भारतामध्ये हा गॅस कुठून येतो ते आपण जाणून घेऊयात। यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। आखातामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता भारतातील हॉटेल व्यवसायाला बसण्यास सुरुवात झाली आहे। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर पुढील 3 दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिला तर मुंबईतील जवळपास 50% हॉटेल्स ही बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशामध्ये आणि राज्यामध्ये पाहायला मिळतोय। गॅसचा तुटवडा मुंबईत जाणवायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील सद्यस्थितीमध्ये 20% हॉटेल्स ही बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार संघटनेकडून देण्यात आली आहे, तर या सगळ्या संबंधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद केलेला असून राज्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी आज संघटनेचे प्रतिनिधी हे भेट घेणार असल्याची माहिती देखील कळतेय। आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये पेट्रोलियम मंत्रालयानं गॅस पुरवठ्यावरती स्पष्टीकरण दिलंय। घरगुती त्याबरोबरच रुग्णालय, शिक्षण संस्था यांना प्राधान्यानं गॅस पुरवठा करण्याचं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयानं केलेलं आहे, तर तेल रिफायनरीचा अधिक LPG उत्पादन करण्याचा आणि अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती LPG साठी करण्याचे आदेश हे देखील जारी करण्यात आलेत, तर साठेबाजी टाळण्यासाठी गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांपर्यंत वाढवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। आखाती देशासह जगभरामध्ये सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यात मोठ्या प्रमाणावरती केली जाते, पण यंदा ऐन हंगामामध्ये आखाती देशामध्ये युद्ध सुरू झाल्यामुळे डाळिंब निर्यात ही सध्या पूर्णपणे थांबलेली आहे।
JNPT बंदरावरती डाळिंबाचे 150 ते 200 कंटेनर्स हे निर्यातीच्या प्रतीक्षेमध्ये थांबलेले आहेत आणि त्यामुळे आता सांगलीसह महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातील डाळिंब देखील निर्यात न झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये परत येऊ लागलेत आणि त्यामुळे डाळिंबाचा 250 ते 300 प्रति किलो असणारा दर आता 150 रुपयांपर्यंत घसरलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ही शेतकऱ्यांकडून सध्या केली जाते। डाळिंबाचे भाव आतापर्यंत चांगले होते। आता या 4 दिवसात भाव डाळिंबाचे 40-50 रुपये रेटनं उतरले आणि आवक सुद्धा मार्केटला आता फुल वाढल्यामुळं माल जो बाहेर जायचा युद्ध कुठंतरी चालू आहे बाहेर, त्या युद्धाचा परिणाम इथं तर कुठंतरी थोडाफार दिसून येतोय, कारण मार्केटला ही आवक वाढलेली दिसते आणि माल इथं बाहेर जायचा ते लोकल इथंच फिरायला लागल्यामुळे नाही रेट 40-50 रुपये कमी आला। डाळिंबाचे बाजारभाव एक्सपोर्टसाठी जरा थोडे कमी झालेत। त्याचं कारण असं की इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्यामुळं जे कंटेनर इथनं एक्सपोर्ट होऊन जाणारे माल आहे ते जरा थांबलेत त्यामुळं जवळपास 150 ते 200 कंटेनर JNPTला पडून आहेत आमचे डाळिंबाचे, सांगलीतून सोलापूर, नाशिक ह्या साईडचे। त्यामुळं व्यापारी नवीन जो माल घेणार आहे तो घेईना झालेत। आणि इराण-इस्रायल युद्धाच्या ठिणगीचा फटका हा थेट विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचलाय। विमानसेवा ठप्प झाल्यामुळे भंडाऱ्याची चविष्ट भेंडी आणि बागायती पिकांची दुबई आणि कतारमधील निर्यात ही थांबलेली आहे। भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एक असा देशी जुगाड शोधलाय ज्यामुळे आता इथला माल हा थेट उत्तर भारत आणि कोलकात्यापर्यंत ताजा तवाजा पोहोचतोय। उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये पालेभाज्या आणि भेंडी हे सुकू नये, त्यांचा दर्जा घसरू नये यासाठी बर्फाचा देशी जुगाड करण्यात आलेला आहे। मालवाहू गाड्यांमध्ये भेंडीच्या गोण्या किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये भरली जातात आणि त्यावरती बर्फाचे मोठे तुकडे ठेवले जात आहेत आणि यामुळे साध्या मालवाहू गाडीचं रूपांतर एका मिनी कोल्ड स्टोरेजमध्ये झालेलं आहे। संकटाच्या काळामध्ये डगमगून न जाता भंडाऱ्याच्या या चालत्या फिरत्या कोल्ड स्टोरेजनं शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसून त्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। त्या शेती मालाला, भाजीपाला धार्जनी पिकाला कष्ट करून, मेहनत करून, घाम गाडून पिकवलं, आता त्या भाजीपाल्याला जगवण्यासाठी शेतकऱ्याची भंडाऱ्यात धडपड बघायला मिळत आहे। आखाती देशामध्ये इराण आणि इस्रायलमध्ये जे आठवड्याभरापासून युद्ध सुरू आहे त्यामुळे भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा जो माल कतार असो, दुबईकडे जो निर्यात होत होता त्याची वाहतूक आता थांबलेली आहे। तर आमच्यामध्ये डोक्यामध्ये कल्पना आली की हे माल खराब आहे फेकण्यात जात होते, तर आपण काय करावं। तर मग आम्ही हा बर्फ लावल्यावर असं होतं की 1000 किलोमीटर पर्यंत हा माल जातो आणि म्हणून आम्ही हा देशी जुगाड तयार केलेला आणि शेतकऱ्याचा माल 1000 किलोमीटर पर्यंत बिंदास जातो आणि हा चालता फिरता AC आहे आणि ज्या भेंडीला 10 रुपये रेट नाही याच्या त्याला आज 30 रुपये रेट येतो या देशी जुगाडामुळे। महत्वाचं म्हणजे बर्फामुळे माल थंड राहत आहे, त्यामुळे वाहतुकीला जो माल पूर्वी गरम होत होता आणि माल खराब होत होता, तर तो माल आता बर्फामुळे थंड राहत आहे। त्यामुळे आम्ही राज्याच्या बाहेर सुद्धा माल जात आहे। आमच्या भरपूरशा शेतकऱ्यांचा जो माल आहे, कारला आहे, भेंडी आहे किंवा लौकी आहे, त्यासारखे माल म्हणजे जे विदेशात जात होता तो माल आता इकडे कुठेतरी आपल्या देशात, बाहेर राज्यात बंडूभाऊ बारापात्रे पाठवत आहे। प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे। युद्धामध्ये तेहरानसह अनेक इराणी शहरही उद्ध्वस्त झालेली आहेत, तर 1332हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यांमध्ये 339हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यामुळे 12000 इराणी नागरिक हे जखमी झालेले आहेत। 11 दिवसांच्या युद्धामध्ये इराणचं नौदल, वायुदल जवळपास नष्ट झालंय। इराणचे जवळपास 51 जहाजं अमेरिकेनं बुडवली आहेत। इराणचे बहुतांश बडे नेतेही मारले गेलेत। इराणच्या सर्वच सरकारी लष्करी मुख्यालयांवरती हल्ला करून ती बेचिराग करण्यात आली आहे।
या युद्धाच्या झळा जगाला बसू लागल्या असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. युद्ध लवकरच संपेल, अनेक अर्थांनी आम्ही हे युद्ध जिंकलोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणचं नौदल वायुदल आम्ही बेचिराग करून टाकलंय. इराणच्या 5,000 ठिकाणांवरती आम्ही हल्ला केला. त्यांच्याकडून जगावरती अणुहल्ल्याचा धोका होता, तो आम्ही उधळला आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. मोस्तफा खामेनींची नियुक्ती आपल्याला आवडलेली नाही. कट्टरतावाद विचारसरणीचे उरले सुरले इराणी नेते हे देखील लवकरच मारून टाकू असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिलाय. So we're winning very decisively. We're way ahead of schedule. Our military is the greatest in the world, with the greatest equipment and the greatest people in the world. Nobody's ever seen anything like it. Iran's a very powerful country. They were going to take over the Middle East. If we did not hit them, they were going to take over the Middle East. They had thousands and thousands since their last hit. They had thousands and thousands of missiles and everything else. Most are now destroyed. But they were going to take over the Middle East. Those weapons were aimed at Middle Eastern countries that had nothing to do with this. They were going to take over the Middle East and they were going to try and destroy Israel. So we stopped it with good timing. And we're very proud to be involved in this, and it's going to be ended soon. And if it starts up again, they'll be hit even harder. इराणनं कुवेतवरती भयंकर हल्ला केलाय. कुवेतमधील अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय. इराणनं कुवेतमध्ये हायब्रिड ड्रोन्सद्वारे हल्ला केला. कुवेतच्या अल आदिरी हवाई तळावरती अमेरिकन सैनिक होते. त्याची माहिती मिळाल्यावरती इराणनं हायब्रिड ड्रोन्सचा मारा केला. त्यामध्ये खूप नुकसान झालंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा सुरू झाला. मात्र सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी सातत्यानं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत सभागृहामध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी विविध संसदीय आयुधांचा वापर केला. मात्र अद्याप या विषयावरती चर्चेसाठी दोन्ही पक्षांना ना विधानसभा अध्यक्ष यांनी परवानगी दिली, ना विधान परिषद सभापती यांनी परवानगी दिली. याबाबत परिषदेमध्ये शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी आमची चर्चा नाकारली का जात आहे, कुणाचा दबाव आहे का, असे सवाल उपस्थित केलेत. आमदार अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. बुधवार दिवशी कामकाजामध्ये ते दिसलं नाही. गुरुवारचा दिवस आला. गुरुवारच्या दिवशी राज्यसभेचे नॉमिनेशन फॉर्म भरणार आहेत, त्या गडबडीमध्ये ती आली नाही. शुक्रवारच्या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडला गेला, त्यामध्ये पण ती नव्हती. पण त्या दरम्यान रात्री 12:30 वाजता एक कामकाजाचा दिनक्रम, त्यामध्ये शुक्रवारच्या तारखेमध्ये ती चर्चा अपलोड झाली होती आणि नंतर ती हटवण्यात आली. मी सचिवांना विचारलं तर ते म्हणाले गडबड आहे, सोमवारच्या दिवशी कन्फर्म येणार. तर आता आजचा म्हणजे कालचा सोमवार झाला. मी स्वतः शशिकांत शिंदे साहेब आणि आम्ही सर्वांनी विचारलं की चर्चा का होत नाही आहे, चर्चा घडून आणायला अडचण काय. तर आज ती चर्चा होईल असं काल सांगितलं गेलं. म्हणजे काल ही ज्यावेळेस बाब आम्ही सभापती महोदयांच्या लक्षात आणून दिली, त्यावेळेस माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी स्वतः सभागृहाला सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज ही चर्चा घडून आणू. तर आजच्या आता कामकाजाचा दिनक्रम मी बघितलेला नाही, पण ते बघितल्यानंतर कळेल की चर्चा झाली पाहिजे. आता वरच्या सभागृहात तरी इथपर्यंत आलं आहे, खालच्या सभागृहात मात्र अद्याप त्या विषयाचं चर्चा पण झाली नाही, म्हणजे तो विषय चर्चेला पण आला नाही. त्यामुळे माननीय विधानसभा अध्यक्ष, माननीय विधान परिषद सभापती यांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घ्यावं आणि अजितदादांच्या विमान दुर्घटनेसंदर्भातली एक साधक बाधक चर्चा, चौफेर चर्चा दोन्ही सभागृहात झाली तर मग केंद्र सरकार चर्चा घडून आणायला आणखी सकारात्मक राहील. कॅमेरामन योगेंद्र गुप्ता, निलेश बुधावली, एबीपी माझा, मुंबई. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये 50 लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी रचलेला कट समोर आलाय. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित कुटुंबियांविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यातील दहिवड फाट्याजवळ दुचाकी स्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा कट डॉक्टर आणि 4 पोलीस आणि कुटुंबियांनी रचला. फिर्यादीच्या माहितीनुसार राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूची नोंद करणारा FIR पोलीस दाखल करण्यामध्ये आलेला होता. पुढे डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांना
प्राथमिक अहवालासह पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील दिला. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांच्या नावे विमा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र विमा कंपनीनं केलेल्या तपासणीमध्ये अनेक विसंगती आढळल्या. तपासामध्ये राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 2024 मध्येच यकृताच्या गंभीर आजारामुळे झाल्याचं समोर आलं. त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी करून 9 जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये विमा कंपन्यांची 7.5 कोटींची फसवणूक करण्याचा डाव असल्याचं समोर आलेलं आहे. आम्हाला जे माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ॲक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते. राज्यात तीव्र उष्णतेची लाट धडकली आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसलाय. कोकण किनारपट्टी भागातील तापमानानं उच्चांकी पातळी गाठलेली असून पारा 42.5 अंशांवरती गेल्यामुळे सोमवारी मुंबई प्रचंड तापली. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या 7 जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलाय. मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमान हे वेगानं वाढलंय. मुंबईमध्ये मागील आठवड्यामध्ये कमाल तापमानानं विक्रमी पातळी गाठलेली होती. तापमानामध्ये सरासरीपेक्षा 5 ते 6 अंशांनी वाढल्यामुळे नागरिकांची दमछाक होतीये. हृदयविकार आणि श्वसन विकार असलेल्या नागरिकांना तीव्र उकाड्यानं प्रचंड हैराण केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.